नगर परिषद निवडणुकीचा निकाल लांबणीवर गेल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। आता निकाल पुढे ढकलल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। असा निर्णय आधी घेतला असता तर गैरसमज झाले नसते असे ते म्हणाले। मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेवर नागरिकांमध्ये शंका निर्माण होत असून आम्ही सर्व मतपेट्या काळजीपूर्वक राखणार आहोत असा दावा नाईक यांनी केला। तसेच त्यांनी निवडणूक काळातील काही घटनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात दिसलेल्या बॅग्सबाबत पोस्ट केलेल्या व्हिडिओवर आयोगाने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मालवणमध्ये पैशांनी भरलेली गाडी ताब्यात घेतल्याचा संदर्भ देत पूर्वीप्रमाणेच पुन्हा पैसे वाटण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप त्यांनी केला। याशिवाय वैभव नाईक यांनी निलेश राणे यांच्यावर पलटवार करत त्यांच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून दाखवावा अशी टीका केली। निवडणूक आयोगाची यंत्रणा ही पूर्णपणे पारदर्शक आहे। 2 दिवसापूर्वी काही जिल्हा परिषद काही नगर परिषदच्या निवडणुकी पुढे ढकलल्या जातात। आता आपण बघितलं असेल की आज मतदान चालू असताना निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला जातोय। परंतु तुम्ही एवढे दिवस असताना तुम्ही आता ह्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या की मतदान झाल्यावर केल्या पाहिजे, आधी केल्या पाहिजे होत्या। आता लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय। या आता वोट चोरी आहे, मतदान यंत्र सुरक्षित आहे, लोकांमध्ये संशय आहे। परंतु आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला करून आम्ही त्या मतपेट्या राखणार आहोत। मतपेट्यावर आमचं लक्ष राखणार आहे। त्या यंत्रणेला कुठलाही हे करू देणार नाही। तुम्ही प्रसार माध्यमांवरती एक व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये एकनाथ शिंदे होते काय नेमकं म्हणत नाही, खरं तर एकनाथ शिंदे रविवारी या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले। मालवणमध्ये 2 तासाचा दौरा होता, एक सभा होती आणि त्या सभेसाठी एवढ्या जळबाई कशाला होत्या म्हणून आम्ही तो व्हिडिओ पोस्ट केला। आणि त्यानंतरच रविवार आणि सोमवारी पैशाचं मोठ्या प्रमाणात वाटप झालं, त्यामुळे आम्ही तो व्हिडिओ पोस्ट केला। निवडणूक आयोगाने त्याच्याकडे दखल घेतली। काल मालवणमध्ये देखील एक पैशांचे रोख पकडण्यात आले। मी पहिल्यापासून सांगतोय की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हेच लोक पैसे वाढायला होते, किनवडेकरांनी पैसे वाटले। आता बाबा परत कोणाला विचारलं, बाबा परत कोणाचे राहिले त्यामुळे ह्याच लोकांनी पैसे या ठिकाणी वाटप केलेले आहेत आणि हेच लोक पैसे वाटप करतात। व्हिडिओ पोस्ट केला, व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर आता निलेश राणेंनी असं म्हटलंय की वैभव नाईक आता हे भाजपचे प्रवक्ते झालेले आहेत। एक प्रकारे भाजपच्या मुखातले शब्द आता वैभव नाईक बोलतायत। नाही, आता निलेश राणे ह्या भाजपबरोबर निवडून आलेले, त्यांना जर एवढी हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येईल। वैभव नाईक हे त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर होते, एकनाथ शिंदेबरोबर। त्यावेळी सुद्धा मला एकनाथ शिंदेची ऑफर होती पण मी गेलो नाही। आज पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आहे। परंतु निलेश राणे निवडून दुसऱ्या पक्षात आले। रवींद्र चव्हाणांची किती लाल करत होते, आज किती काय करतायत हे लोकांसमोर आहे, व्हिडिओ समोर। त्यामुळे निलेश राणे मला शिकून आहे, त्यांची हिंमत असेल ते भाजपच्या तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडून लढवावी।